जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. कोणत्या राज्याने आपल्या रोजगार हमी योजनेचे नाव कर्मश्रीवरून बदलून महात्माश्री करण्याची घोषणा केली? तर हा जो निर्णय आहे हा पश्चिम बंगाल राज्याने घेतला आहे. मित्रांनो, आता केंद्राने जी रामजी योजना आणली त्यालाच विरोध करत आता पश्चिम बंगालने आपल्या कर्मश्री या रोजगार हमी योजनेचं नाव बदलून महात्माश्री असं केलं आहे. बरं, पश्चिम बंगालने ही योजना कधी सुरू केली? तर पश्चिम बंगालमध्ये 2024 मध्ये कर्मश्री योजना सुरू करण्यात आली होती व याआधी कर्मश्री योजनेअंतर्गत कामाच्या दिवसांची संख्या ही 75 होती, त्यात सुद्धा वाढ करण्यात आली व आता यातील कामाच्या दिवसांची संख्या ही 100 इतकी करण्यात आली आहे. आणि जी रामजी योजना आहे यात किती दिवसाची रोजगार हमी देण्यात येते? तर जी रामजी योजनेत 125 दिवसाच्या रोजगाराची हमी देण्यात येते. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. महात्माश्री ही योजना कोणत्या राज्याची आहे? तर पश्चिम बंगाल या राज्याची योजना आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या देशाने पॉलिमर पासून बनलेली एक नोट सादर केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच ओमान या देशाने आता पॉलिमर पासून बनलेली एक नोट सादर केली आहे. ही जी नोट आहे ही 1 रियालची असून याचं लॉन्चिंग ओमानच्या सेंट्रल बँकेद्वारे करण्यात आलं. ही नोट चलनात कधी येईल? तर 11 जानेवारी 2026 पासून ही नोट चलनात येणार आहे. मित्रांनो, या नोटीचं वैशिष्ट्य म्हणजे या नोटीचं आयुष्य हे कागदी नोटीपेक्षा जास्त असेल व यात पॉलिमरचा उपयोग करण्यात आल्यामुळे ही नोट पाण्यात सुद्धा भिजणार नाही व जास्तीत जास्त काळासाठी टिकेल. त्यामुळे नोटा खराब झाल्यामुळे नवीन नोटा छापण्याचं आर्थिक ओझं देखील कमी होईल. पॉलिमर म्हणजे काय? तर पॉलिमर म्हणजे लहान लहान रेणू एकमेकांशी रासायनिक बंधाने जोडून तयार झालेले मोठे रेणू. हे नैसर्गिक किंवा कृत्रिम देखील असू शकतात. नैसर्गिक पॉलिमरची उदाहरणे सांगायची झाली तर यात स्टार्च, सेल्युलोज, प्रथिने व रबर यांचा समावेश होतो व कृत्रिम पॉलिमरमध्ये प्लास्टिक, नायलॉन, पॉलिथिन, PVC व टेफ्लॉन यांचा समावेश होतो. येथे ओमान या देशाविषयी सुद्धा थोडक्यात माहिती नोट करून घ्या. ओमानची राजधानी व सर्वात मोठे शहर मस्कत आहे व ओमानचे सध्या सुलतान कोण आहेत? तर हेतम बिन तारिक हे ओमानचे सुलतान आहेत. आणि ओमानचं चलन काय? तर ओमानी रियाल हे ओमानचं चलन आहे. आणि मित्रांनो, नुकतंच ओमान या देशाने पंतप्रधान मोदी यांना आपल्या ऑर्डर ऑफ ओमान या पुरस्काराने देखील सन्मानित केला आहे व मोदी यांना सन्मानित करणारा ओमान हा 29वा देश ठरला. पुढील प्रश्न पहा. अंतराळात जाणारी पहिली दिव्यांग महिला व्यक्ती कोण ठरली आहे? तर आता अंतराळात जाणारी पहिली दिव्यांग महिला व्यक्ती ही मायकेला बेंथहाऊस ठरली आहे. त्यांनी आता NS-37 सब ऑर्बिटल मिशनवर ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटवरून हे उड्डाण केलं आहे. मित्रांनो, ब्लू ओरिजिनद्वारे न्यू शेपर्ड हा प्रोग्राम राबवला जातो व यंदा या प्रोग्रामाअंतर्गत हे 37वं उड्डाण होतं व या उड्डाणामध्ये मायकेला बेंथहाऊस या पहिल्या दिव्यांग व्यक्तीचा देखील समावेश होता. आता इथे मायकेला बेंथहाऊस बरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा या संगीता बरुआ बनल्यात. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू मनाली क्षीरसागर. UN टुरिझमच्या सरचिटणीसपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला शेख नासेर अल नोवेस. भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर दिव्या शर्मा. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाची. राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शर्ली बोचवे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला क्रिस्टी कोवेंट्री. तर भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या अंजू राठी राणा ठरल्या आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. आता नुकताच आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे सई परांजपे यांना आता आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार जाहीर झाला. सई परांजपे यांच्याबरोबरच उमा दाकुन्ना यांना सत्यजित रे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. या दोन्ही पुरस्काराचं वितरण कुठे करण्यात येईल? तर 22व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात या दोन्ही पुरस्काराचं वितरण करण्यात येईल. व हा 22वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर हा महोत्सव 9 ते 15 जानेवारी 2026 दरम्यान मुंबई आणि ठाणे येथे आयोजित होणार आहे. या महोत्सवाचा प्रारंभ ऑन युअर लॅप या इंडोनेशियन चित्रपटाने होणार असून यंदा या महोत्सवात किर्गिस्तान या देशावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
हा महोत्सव कधीपासून आयोजित करण्यात येतो? तर 2002 सालापासून हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय तटरक्षक दलाने आपल्या ताफ्यात दाखल केलेल्या पहिल्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचं नाव काय? तर आता भारताच्या पहिल्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचं नाव हे समुद्र प्रताप असं आहे. काय आहे? तर समुद्र प्रताप असं या जहाजाचं नाव आहे. व या जहाजाची निर्मिती गोवा शिपयार्ड लिमिटेडने केली असून या जहाजाच्या निर्मितीसाठी 60% अधिक स्वदेशी सामग्रीचा उपयोग करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या जहाजाचं नाव लक्षात ठेवा, कारण हे पहिलं स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज आहे. याचं नाव काय? तर समुद्र प्रताप असं या जहाजाचं नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विनोद कुमार शुक्ल यांचे नुकतेच वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या राज्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते? तर मित्रांनो, विनोद कुमार शुक्ल हे छत्तीसगड या राज्यातील पहिलेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते आणि हा पुरस्कार मिळवणारे ते एकूण 12वे हिंदी लेखक आहेत. त्यांना हा 59वा ज्ञानपीठ 2024 साठी जाहीर झाला आणि याआधी त्यांना 1999 साली दीवार में एक खिडकी रहती थी या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यांच्या काही पुस्तकांची नावे सुद्धा नोट करून घ्या. त्यांनी ज्या कादंबरी लिहिल्यात त्यात नौकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे, कथा संग्रहामध्ये पेड़ पर कमरा, आदमी की औरत, महाविद्यालय, तर कविता संग्रहामध्ये सब कुछ होना बचा रहेगा या लिखाणाचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फ्रान्स सरकारद्वारे शेव्हिलियर डे l'Ordre des Arts et des Lettres या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच रवी डिसी यांना आता फ्रान्स सरकारचा शेव्हिलियर डे l'Ordre des Arts et des Lettres हा पुरस्कार मिळाला आहे. रवी डिसी हे डीसी बुक्सचे व्यवस्थापकीय संचालक आहेत व त्यांना हा पुरस्कार कला आणि साहित्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल फ्रेंच सरकारद्वारे देण्यात आला. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. मित्रांनो, अलीकडेच मावेन ही मोहीम चर्चेत आहे, तर ही कोणत्या ग्रहाशी संबंधित मोहीम आहे हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं. तर ही जी मावेन मोहीम आहे ही मंगळ या ग्रहाशी संबंधित आहे. बरं, सध्या ही मोहीम चर्चेत का आली? तर आता नुकताच नासाचा या मंगळ मोहिमेतील ऑर्बिटर मावेनशी संपर्क तुटला आहे, त्यामुळे सध्या ही मोहीम चर्चेत होती. मावेनचं फुल फॉर्म काय? तर मास ॲटमॉस्फिअर अँड ओलाटाईल इव्हॉल्युशन असं याचं पूर्ण स्वरूप आहे व नासाने नोव्हेंबर 2013 मध्ये हे मावेन ऑर्बिटर प्रक्षेपित केलं होतं व हे मंगळाच्या कक्षेत कधी पोहोचलं? तर सप्टेंबर 2014 मध्ये हे मंगळाच्या कक्षेत पोहोचलेलं आहे. आणि या मावेन मोहिमेची उद्दिष्ट काय आहेत? तर मंगळाचे वायुमंडळ अभ्यासणे, मंगळाचे वायुमंडळ काळानुसार कसे नष्ट झाले हे समजून घेणे, सूर्यकिरणामुळे येथे होणारा परिणाम आणि मंगळावर पूर्वी पाणी आणि जीवनासाठी अनुकूल वातावरण होते का याचा शोध घेण्यासाठी नासाद्वारे ही मावेन मोहीम राबवण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आहे हा दरवर्षी 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 24 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 24 डिसेंबर 1986 पासून ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला होता. त्यासाठी दरवर्षी भारतात 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम सुद्धा नोट करून घ्या. इफिशियंट अँड स्पीडी डिस्पोजल थ्रू डिजिटल जस्टिस अशी या वेळेसची या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. इस्रोद्वारे 24 डिसेंबर रोजी प्रक्षेपित करण्यात आलेला ब्लू बर्ड ब्लॉक 2 हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच हा उपग्रह अमेरिका या देशाचा आहे. अमेरिकेमधील AST स्पेस मोबाईल या कंपनीचा हा उपग्रह असून या उपग्रहाला LVM-3M6 या रॉकेटद्वारे सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सोडण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यावसायिक उपग्रह आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. महिला T20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.